फ्लोरेंटिनो पेरेझ यांची रियाल माद्रिदमध्ये एवढी वर्षाची सत्ता आहे का नाही, एक छत्री अंमल जो आहे का नाही, तो उगाचच नाही आहे, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. रियाल माद्रिदच्या चाहत्यांना आणि रियाल माद्रिदच्या ओव्हरऑल स्ट्रक्चरला का नाही काय लागतंय हे त्यांना अगदी करेक्ट माहिती आहे. त्यांनी करेक्ट कार्यक्रम केलाय. त्यांनी पहिल्यांदा काय केलं, त्यांनी निवडणुका लावल्या. त्यानंतर बार्सेलोनानं जो धमाका केला तो त्यांनी शांत बसून बघितला. त्यानंतर त्यांच्या विरोधात उभारलेले एनरिके रिकेल्मे यांनी हालांड, यर्गन क्लोपचे वगैरे जे दावे केले ते पण त्यांनी शांत संयमानं बसून ऐकले. पण त्याच्या माग त्यांची राजकीय हालचाल, त्यांची यंत्रणा जुळणी ही चालू होती आणि त्यांनी गेल्या 2 दिवसात धमाके टाकलेले आहेत. त्यांनी पहिल्यांदा हे कन्फर्म केलं की डम्फ्रीज, कोनाटे तर आणलेलेच आहेत आणि जोझे मुरिन्यो यांना सुद्धा आम्ही बेन्फिकाकडनं आणणार आहे जर मी निवडून आलो तर. ही गोष्ट कन्फर्म आहे असं त्यांनी आधी सांगितलं. त्यावेळी ते म्हणले की मला आणखीन एक दिवस द्या, तुम्हाला उद्या येऊन मी आणखीन मोठा विषय सांगणार आहे. त्यानंतर ते आले प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाले की मी कोण आहे, मी काकाला साईन केला होता, मी झिदानला साईन केला होता, मी क्रिस्टियानो रोनाल्डोला साईन केला होता. त्यामुळे मी यावेळी पण का नाही हलका विषय करणार नाही, हलके विषय मी करतच नाही. त्यांनी सांगितलं की 150 मिलियनची बोली लावलेली आहे आणि ती 150 मिलियनची बोली लावून एक चॅम्पियन्स लीग मधल्या कुठल्या तरी चांगल्या टीमचा एक प्लेअर आणणार आहे, एकतर मिडफिल्डर किंवा फॉरवर्ड लाईनचा. पहिल्यांदा लोक विटिनिया म्हणत होती, जावो नेवेस म्हणत होती, काही लोक म्हणत होती लुईस फिगो सारखं यमाल किंवा पेड्रीची ट्रान्सफर डायरेक्ट पेरेझ या ठिकाणी करणार आहेत. पण आता असं कन्फर्म झाले फाब्रिझिओ रोमानो सारख्या व्यक्तींकडनं सुद्धा की तो प्लेअर आहे मायकल ओलिसे आणि हे व्हायची शक्यता आहे. कारण 2029 पर्यंत कॉन्ट्रॅक्ट आहे आणि भाऊच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये रिलीज क्लॉज नाही आहे. त्यामुळे कोणीही जाऊ शकतं, पैसे देऊ शकतं. प्लेअरला जर यायची इच्छा असेल तर क्लबला त्याला विकावं लागेल. मायकल ओलिसे 150 मिलियनला रियाल माद्रिदला यायची शक्यता आहे. पुढे काय होतं हे बघूया. निवडणुकांची आत्ता तरी रियाल माद्रिदची ही हालचाल होती.